आपण सुरू करूया आत्ताच्या सेशनला. दोनच मिनिट हा. सर्वात आधी योग म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. योग हा जो शब्द आहे हा युज या मूळ संस्कृत धातूपासून बनलेला आहे. योग हा मुळात संस्कृत शब्द आहे आणि त्याचा जो अर्थ होतो तो म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवून आणणं. आता ही तशी बघायला गेली तर फार व्यापक व्याख्या आहे. हळूहळू या 4 दिवसांमध्ये आपण पूर्ण त्या व्याख्येचा अर्थ तुम्हाला कळायला लागेल. पण फक्त एक गोष्ट इथे लक्षात घेणं महत्वाचं आहे, की सर्वसामान्यतः योग या शब्दाचा जो काही सर्वसामान्यांमध्ये जो अर्थ घेतला जातो, तो म्हणजे योग म्हणजे योगासनं आणि प्राणायाम इतक्यापुरताच योग हा शब्द मर्यादित आहे किंवा आम्ही योगासनं आणि प्राणायाम करतो म्हणजे आम्ही योग करत आहोत किंवा आम्ही योगाच्या क्लासला जात आहोत असं जो काही त्याचा एक खूप कन्स्ट्रिक्टेड असा स्वरूपाचा अर्थ जो घेतला जातो योग या शब्दाचा, तर तो तसा नाहीये. त्याला फार मोठं व्यापक स्वरूप आहे योग शब्दाला. हळू-हळू या 4 दिवसांच्या सेशनमधून आपल्याला ते लक्षात येणार आहे. पण आपण थोडंसं स्टेप बाय स्टेप जाणार आहोत, की सर्वच जी काही थिअरी आहे योग या शब्दामागची, तर ती आज लगेचच न सांगता थोडंसं सुरुवातीला एक-एक शब्द आपण जाणून घेऊन मग पुढे आपण जाऊ. योग हे एक शास्त्र आहे. जशी इतर शास्त्र आहेत, तसं हे एक व्यापक शास्त्र आहे आणि त्याचा जे काही मूळ अर्थ आहे योग या शब्दाचा, तर त्याचं मिलन घडवून आणणं किंवा जोडणं हा एक अर्थ आहे त्याचा. मग कोणाचं कोणाशी मिलन? तर आत्म्याचं परमात्म्याशी आपल्याला मिलन घडवून आणायचं आहे. आता जसं आपण आईसबर्ग तुम्हाला सर्वांना माहीत असेल. आईसबर्ग म्हणजे बर्फाचा मोठा तुकडा असतो, की ज्याच्यामध्ये जो काही पाण्यावर तरंगत असतो आईसबर्ग, मोठा बर्फ. तुम्ही टायटॅनिक सगळ्यांनी बघितला असेल तर त्याच्यामध्ये अंदाज येईल तुम्हाला. पण आपल्याला जो सांगायचा उद्देश हा आहे, की आपल्याला जो काही आईसबर्गचा जो काही दृश्य भाग दिसतो, तर तो एवढाच असतो. पाण्याच्या वरचाच भाग आपल्याला दिसत असतो. पण तो तेवढाच नसून पाण्याच्या खाली देखील त्याचा काही भाग असतो आणि जो पाण्याच्या खाली भाग आहे तो सर्वात जास्त असतो. म्हणजे जर का आपण पूर्ण हे 10% 10 भाग जर का याचे करायचे झाले या पूर्ण आईसबर्गचे, तर पाण्याच्या वरचा जो भाग आहे तो इथे बघितला आपण तर तो फक्त 1% आहे किंवा 1 भाग जो आहे, हा फक्त पाण्याच्या वर दिसत असतो. आणि 9 जो भाग आहे हा पूर्ण पाण्याच्या खाली असतो, जो आपल्याला लक्षात येत नाही किंवा दिसत नाही. योगासनांचं आणि प्राणायामाचं सुद्धा काहीसं तसंच झालेलं आहे किंवा योगशास्त्राच्या बाबतीत हे काहीसं असं झालेलं आहे, की योगशास्त्रातलं जी काही अंग आहेत, योगासनं आणि प्राणायाम ही त्याची फक्त त्या शास्त्राची ही अंग आहेत आणि तोच दृश्य भाग आपल्याला दिसत असतो, की जो पाण्यावर असतो किंवा सध्या जे काही प्रचलित आहे योगाचा भाग म्हणून, तर तो योगासनं आणि प्राणायाम आहे. पण योगशास्त्र हे केवळ एवढ्यापुरता मर्यादित नसून त्याचा जो खाली 9 भाग आहे, हा पाण्याखाली आहे. आपण म्हणतो ना, की जेवढं आपण समुद्राच्या तळाशी जाऊ तेवढं जास्त आपल्याला हिरे, माणिक, रत्न सगळे मिळत जातात. तसंच काही योगशास्त्राच्या बाबतीत आहे, की जेवढी आपण त्याची खोली जाणून घेऊ, तेवढे एक-एक आपल्याला आपल्या ज्ञानामधील हिरे, माणकं आपल्याला मिळत जातात. आता सर्वसामान्यपणे काय बरं गैरसमज आहेत योगाबद्दलचे? तर ते आधी आपण थोडेसे शॉर्टमध्ये आपण जाणून घेऊ. पहिलं जे काही पहिला सर्वात महत्वाचा जो गैरसमज आहे तो म्हणजे योगशास्त्र जे आहे, ते फक्त आसनांपुरतं मर्यादित आहे. तर योगशास्त्र जसं आता तुम्हाला मी सांगितलं आधीच्या स्लाइडमध्ये दाखवलं, तर हे आसनं किंवा प्राणायाम जे आहे, तर हे फक्त त्याचा एक भाग आहे. पूर्ण योगशास्त्र हे खूप मोठं आहे. त्यामुळे हे शास्त्र फक्त आसनांपुरतं किंवा प्राणायामापुरतं मर्यादित नसून
ते व्यापक आहे. दुसरा जो काही गैरसमज योगशास्त्राबद्दल आहे तो म्हणजे योग म्हणजे केवळ योगासनं आणि योगासनं हा केवळ एक व्यायाम प्रकार आहे. तर तसं नसून योगासनं ही योगाचं एक अंग आहे आणि शरीर आणि मनाला जोडणारा तो दुवा आहे. योग म्हणजे आपल्या शरीराला आणि मनाला जोडणारा दुवा आहे. तिसरं योग म्हणजे योगासनं आणि तो फक्त शारीरिक स्वरूपाचा व्यायाम आहे. फक्त शरीरावर काम करतं. तर तसं नसून योगासनं ही मनावर सुद्धा काम करतात. म्हणजे जेव्हा आपण योगासनं शास्त्रोक्त पद्धतीने करतो, तेव्हा ती पूर्ण आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतात. आणि शक्यतो आता सर्वात महत्त्वाचा एक गैरसमज आहे किंवा प्रचलित जे आहे, की इतर जे काही व्यायाम प्रकार आहेत, तर त्यांच्याशी तुलना ही योगासनांची केली जाते. की इथे एकदम हळूच हालचाली असतात, संथ असतात. आम्हाला थोडेसे हेल्दी राहण्यासाठी किंवा जास्त स्वरूपाच्या हालचाली हव्या, की ज्याच्यात घाम आला पाहिजे, दम लागला पाहिजे. अशा प्रकारच्या हालचाली काही प्रमाणात आवडतात. पण आपण पुढे तुलना त्याची बघणार आहोत किंवा थोडंसं त्याच्यामधले फरक जाणून घेणार आहोत. म्हणजे का योगासनं केली गेली पाहिजेत, हे आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या प्रकारे आपल्याला स्पष्ट होईल. आता सध्या काही ठिकाणी किंवा काही जे हे झालेले आहेत वेगवेगळे त्याचे संप्रदाय आलेले आहेत योगामधले. तर त्याच्यामध्ये काही वेळेला योगासनं ही फास्ट करून किंवा तुलनेने त्याचा वेग थोडासा वाढवला जातो. पण हे करताना पूर्ण आपलं मन एकरूप त्याच्याशी झालेलं असलं पाहिजे. अजून एक जो गैरसमज पूर्वीच्या काळी होता, की तो म्हणजे गर्भधारणा असताना योगासनं ही करायची नाहीत किंवा करू नयेत. तर आता बऱ्याच प्रमाणामध्ये हा गैरसमज निघून जाताना किंवा बऱ्यापैकी हा गेलेला आढळतो. आता प्रेग्नन्सीमध्ये किंवा गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये महिला ज्या आहेत, ते स्वतःहून योगासनं करण्यासाठी किंवा प्राणायाम, धारणा शिकण्यासाठी, ध्यान शिकण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. फक्त इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की सुरुवातीच्या 3 महिन्यांमध्ये आपण विशेष योगासनं काही सराव करायला देत नाही आणि पुढे जे काही देतो, तर ते आपण तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच गर्भधारणेच्या अवस्थेत योगासनं करणंही आवश्यक आहे. अजून एक प्रचलित जो आहे गैरसमज तो म्हणजे योगासनं जी आहेत किंवा हा जो सगळा अभ्यास आहे योगाभ्यास, तर हा ठराविक धर्मापुरताच मर्यादित आहे. तर असं काही नसून कोणत्याही जाती धर्माचे लोकं हे योगासनं करू शकतात. हे कोणत्याही एका ठराविक धर्माचा तो काही अजेंडा नाही, की त्याच धर्माने तो करायचा आहे किंवा त्याच धर्माच्या लोकांनी तो करायचा आहे. आपण जसं म्हणतो, की ईश्वर एकच आहे. बाकी सगळे ईश्वराचे आपण आपल्या आपल्या श्रद्धेने जी काही रूपं आपण भजतो, मग ते वेगवेगळ्या धर्माशी रिलेटेड असू दे किंवा वेगवेगळ्या माणसांशी रिलेटेड असू दे. तर ही सगळी त्याच ईश्वराची आपण रूपं समजतो. मग त्या ईश्वराप्रती जर का आपल्याला एकरूप व्हायचं असेल त्या ईश्वरासोबत, तर हा जो योगाभ्यास आहे, हा सर्वांनी करणं अपेक्षित आहे. अजून एक मोठा गैरसमज जो काही योगाचे क्लासेस घेताना किंवा योगासनांचे क्लासेस घेताना आढळतो जास्त. तो म्हणजे साधक हाच प्रश्न विचारतात, की आम्हाला तर काही अंतिम स्थिती जमत नाहीये, मग आम्हाला त्याचे फायदे मिळणार का? तर निश्चितच त्याचं उत्तर हो असंच आहे. कारण अगदी पहिल्या दिवशी आपल्याला काही शेवटची स्थिती येणार नाही. पण जसं मगाशी सांगितलं मी, की शास्त्रांमध्ये ज्या पद्धतीने योगासनं करायला सांगितलेली आहेत, त्या पद्धतीने जर का आपण ती केली, तर अंतिम स्थिती जरी नाही आली, तरी आपल्याला त्याचे संपूर्ण फायदे हे त्या आसनांचे आपल्याला मिळणार आहेत. फक्त आसन आपल्याला धरून ठेवता आलं पाहिजे. आपल्याला तो कालावधी जो आहे, आपले आसन धरून ठेवण्याचा, हा हळू वाढवायचा आहे आणि त्या अंतिम जी काही आपली स्थिती आलेली आहे, त्या स्थितीमध्ये आपल्याला भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. मग तुमची इष्टदेवता जी आहे, त्याच्यावर मन आपल्याला एकरूप करायचं आहे. आणि अजून एक हा जो शेवटचा गैरसमज आहे हा पूर्वीच्या काळी फार अस्तित्वात होता. पण आता काही तो तसा राहिलेला नाही. आता स सगळे लोकं अगदी मनापासून योगासनं आणि प्राणायामचा अभ्यास करतात. पूर्वीच्या काळी असं लोकांना वाटायचं, की हे सगळं योगा हा जो आहे, हा यासाठी ब्रह्मचारित्वच पाहिजे किंवा भगवे वस्त्र परिधान करून कुठेतरी जंगलात जाऊन बसायचं आणि मग योगाभ्यास करायचा.
तर तसं आता काही राहिलेलं नाही. हे सुद्धा एक चांगला बदल आपल्याला सध्या दिसून येतो. तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, की ज्या काही बाकीचे व्यायाम प्रकार आहेत आणि योगासनं आहेत, याच्यामध्ये काय फरक आहे बरं? का योगासनं केली गेली पाहिजेत? का त्यांचा पाठपुरावा केला गेला पाहिजे? तर आपण थोडंसं त्यातले फरक समजून घेऊ. मग आपल्याला चांगल्या पद्धतीने अजून ते लक्षात येईल. आता समताण आणि समलंब या शब्दांचा आधी अर्थ आपण समजून घेऊ. सम म्हणजे सारखं, एकसारखं. कधी बरं एकसारखं? तर आधी आणि नंतर. कधी आधी आणि नंतर? तर व्यायाम किंवा योगासनं करण्याच्या आधी आणि व्यायाम आणि योगासनं केल्यानंतर किंवा व्यायाम किंवा योगासनं केल्यानंतर. मग जिथे ताणामध्ये काही बदल होत नाही, स्नायूंच्या ताणामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही, त्याला समताण असं म्हणतो आपण. ताण तसाच राहतो. ताण म्हणजे काय? ताण या शब्दाचा अर्थ आपण आधी समजून घेऊ. ताण म्हणजे स्नायूंचा एक जी कॅपॅसिटी असते काम करण्याची आणि स्नायूंचा एक जो मसल टोन असतो, त्याला आपण ताण असं म्हणतो. चांगला मसल टोन आपल्याला हवा असतो, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी. त्याला समताण असं म्हणतात आणि समलांबी म्हणजे लांबी ही सारखी राहते. कधी? हे व्यायाम प्रकार किंवा योगासनं करण्याच्या आधी आणि नंतर. मग हे कधी लांबी समान राहते किंवा कधी ताण समान राहतो त्याच्यामध्ये बदल होत नाही हे आपण जाणून घेऊ. पहिलं म्हणजे समताण या हालचाली ज्या आहेत त्या जिम मधल्या हालचाली आहेत किंवा जिम मधले व्यायाम प्रकार आहेत. एकच मिनिट होल्ड करा हं. आता जे जिम मधले व्यायाम असतात, तर तिथे ते जे व्यायाम प्रकार आहेत त्याच्यामध्ये स्नायूंचा जो ताण आहे हा सारखाच राहतो. स्नायूंचा आकार बदलतो. जिम मधल्या व्यायामामुळे स्नायूंचा आकार बदलतो. आपण बघतो बायसेप्स, ट्रायसेप्स सगळे छान फुगीर होतात. छान त्यांना एक आकार मिळतो, शेप येतो. योगासनांमुळे मात्र तसं स्नायूंच्या आकारामध्ये मात्र काही बदल होत नाही. लगेच किंवा लवकर बदल होत नाही. इथे समताण हालचाल किंवा जिम मधले जेव्हा एक्सरसाइजेस आपण करतो, तर तेव्हा स्नायूंची लांबी बदलते. इथे मात्र योगासनं करताना मात्र ती लांबी सुद्धा कायम राहते. म्हणजे जर नीट आपण इथे लक्ष दिलं, तर रचनेमध्ये काही बदल होत नाही योगासनांच्या बाबतीत. योगासनं करताना स्नायूंच्या ज्या हालचाली स्नायूंची जी रचना आहे, आपण त्याला शरीर रचना म्हणू, तर ती तशीच राहते. मात्र जी जिममधले एक्सरसाइजेस करताना त्यामध्ये बदल होतो. चांगले सिक्स पॅक्स येतात, डोले-शोले आपण ज्याला म्हणतो, ते सगळे दिसायला लागतात. पण जर का आपण फिजिओलॉजी बघितली, तर इथे मात्र जेव्हा आपण योगासनं करतो, तेव्हा स्नायूंचा ताण हा बदलतो. स्नायूंचा कमी झालेला ताण हा हळू-हळू नॉर्मलला यायला लागतो आणि उत्तम अ, होतो काही कालावधीनंतर. जिममधलं एक्सरसाइज मधून मात्र तो जो ताण आहे त्यामध्ये काहीच बदल होत नाही. तो जसाच्या तसा राहतो. इथे जिममधल्या हालचाली ज्या आहेत त्या थोड्याशा फास्ट असल्यामुळे ऑक्सिजन जास्त वापरला जातो. याउलट इथे प्राणायाम करताना किंवा योगासनं करताना आपल्या हालचाली संथ गतीने असतात. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन कमी लागतो, दम लागत नाही. इकडे मात्र दम जास्त लागतो. आता सर्वात महत्त्वाचं जे तिसरा फरक सांगितला, ताणामध्ये होणारा बदल. तर याचा मुख्य फायदा असा होतो, की योगासनं जी आहेत ती आपण एखाद्या व्याधीच्या उपचारात्मक सुद्धा वापरू शकतो का? कारण या ताणामध्ये होणाऱ्या बदलामुळे. आणि इथे मात्र जिममधले एक्सरसाइज जे आहेत ते मात्र आपण कोणत्याही व्याधीच्या उपचारात्मक स्वरूप असे वापरू शकत नाही आपण. कारण त्यांचा ताण कायमच राहतो. जर का उदाहरण द्यायचं झालं, अगदी कॉमन उदाहरण किंवा अगदी जे व्यवहारतः जे काही सापडतं, ते म्हणजे कमरेची जी काही दुखणी असतात, तर ती का बरं कंबर दुखायला लागते? कारण सतत जी काही त्या स्नायूंची हालचाल जी असते, ती एकाच दिशेने होत असते. ती विरुद्ध दिशेने होतच नाही. म्हणजे एकतर सरळ काम होतं किंवा पुढे वाकून होतं.
ज्या काही हालचाली, इतर हालचाली आहेत मणक्याशी आणि त्याच्याशी संबंधित स्नायूंशी रिलेटेड ज्या काही हालचाली आहेत, की बाजूला वळलं पाहिजे, बाजूला वाकलं गेलं पाहिजे, पुढे वाकणं होतंय तर मागे सुद्धा झुकलं गेलं पाहिजे. या हालचाली जिममधल्या एक्सरसाइजमध्ये सुद्धा नाही आणि आपल्या रुटीन हालचालींमध्ये सुद्धा या हालचालींचा काहीही समावेश नसतो आणि त्यामुळे हळू ते स्नायू जे आहेत, जे मागे झुकण्याचं काम करतात, ते स्टिफ व्हायला मदत होतात, कडक होतात. आपण याच्याबद्दल अगदी चांगलं उदाहरण जे तुम्हाला मी सांगू शकते ते म्हणजे एखादा दरवाजा जर का बंद असेल, एखादी खोली आपण उघडलीच नाही, तो दरवाजा बंदच राहिला. तर नंतर जेव्हा आपण तो दरवाजा उघडायला जातो, तेव्हा ते दार थोडंसं लॉक होतं, जॅम होतं. मग आपण काय करतो ते थोडंसं हळू तेल घालून थोडं आधी सैल करतो आणि मग ते उघडतो. तसंच काहीसं या स्नायूंच्या बाबतीत होतं. आपण ते वापरत नाही. स्नायू आपले दोन्ही बाजूंनी काम करणारे असतात. रादर आपली प्रत्येक हालचाल जी आहे, ती कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणजे आकुंचन आणि प्रसरण या 2 गोष्टींमुळे होत असते. कोणते तरी स्नायू आकुंचन पावत असतात आणि कोणते तरी स्नायू प्रसरण पावत असतात. तेव्हाच आपली हालचाल होत असते. मग पाठीच्या मणक्याच्या बाबतीत मात्र आपली हालचाल एकाच दिशेने होत असते. त्यामुळे जे विरुद्ध दिशेचे स्नायू आहेत, ते आपण सोप्या भाषेत म्हणू ते जॅम होऊन जातात. एकदम कडक होतात आणि म्हणून हळू मग काय होतं आणि अजून त्यांचा जो ताण आहे तो कमी होत जातो. त्यांची शक्ती कमी होत जाते. वापरतच नाही आपण ते आणि त्याच्यामुळे मग हळू दुखणी ही वाढायला लागतात. योगासनांच्या माध्यमातून आपण एक्झॅक्टली त्याच्यावरच काम करतो. जे काही स्नायूंची क्षमता कमी झालेली आहे, ती वाढवतो आपण. जेणेकरून त्यांची क्षमता वाढली, की त्यांची ताण सहन करण्याची जी क्षमता आहे, ही सुद्धा वाढते आणि हळू ती दुखणी बरी व्हायला लागतात. हा मुख्य फरक या 2 हालचालींमधला किंवा 2 व्यायाम प्रकारांमधला आहे. आता सर्वात महत्वाचं जी आरोग्याची आपली कन्सेप्ट आहे किंवा आपण आरोग्य कशाला समजतो? सर्वसाधारणपणे असं बघितलं जातं, की एखादा शारीरिक आजार नाही आपल्याला म्हणजे आपण फिट आहोत, असं आपल्याला वाटत जातं, की इट्स जस्ट अ ॲब्सेन्स ऑफ फिजिकल डिसऑर्डर इस आवर हेल्थ असं आपल्याला वाटतं. पण हे चुकीचं आहे. ही कन्सेप्टच चुकीची आहे. आरोग्य आपलं हे जेव्हा शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळ्यांवर असेल, तेव्हाच आपण त्याला संपूर्ण आरोग्य असं म्हणू शकू किंवा आपण संपूर्णतः फिट आहोत, तंदुरुस्त आहोत किंवा स्वस्थ आहोत असं आपल्याला ते म्हणता येतं. आरोग्याची किंवा स्वस्थची व्याख्याच मुळी आयुर्वेद शास्त्रामध्ये जी केली आहे, ती म्हणजे समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. WHO ने सुद्धा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा याच व्याख्येला मान्यता दिलेली आहे. पण आपल्यापैकी किती जणांना ही व्याख्या खरोखरच माहीत असते आणि आपल्यापैकी किती जण मानसिक आरोग्याच्या बाबतीत तेवढे आपल्याला जागरूक दिसतात. रादर मानसिक आरोग्य ही सुद्धा एक संकल्पना आहे, हेच आपल्याला मुळात माहीत नसतं. आपल्याला फक्त वाटतं आपलं शरीर हेल्दी आहे ना, आपण शरीर फिट आहे ना, कुठला आजार नाहीये ना, काही आपल्याला दुखत-खुपत नाहीये ना, म्हणजे आपण फिट आहोत, असं आपल्याला वाटत जातं. पण मनात येणारे जे विचार आहेत, ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाही, ते काय आहे? ते सुद्धा आपलं मन अस्वस्थ असलेल्याचं एक लक्षण आहे. कुठेही भरकटतं मन आपलं. मग अशा वेळेला जर आपण विचार केला, की कधी असा विचार करून बघा, की जर का आपलं मन खट्टू असेल, नाराज असेल, तर जे काही आपण जेवलेलो आहोत, ते सहज पचत नाही आपल्याला. जेवढ्या वेळात पचायला हवं, तेवढ्या वेळात ते पचत नाही किंवा जर दुःखी असू आपण, तर भूकही वेळेत लागत नाही. मग का बरं असं होतं? याचा कधी विचारच होत नाही. असं होतं कारण जे काही आपलं मन आहे आणि शरीर आहे यांचा आश्रयाश्रयी संबंध आहे. म्हणजे दोघंही एकमेकांशी रिलेटेड आहेत. आपलं जर का मन तंदुरुस्त असेल, तर आपलं शरीर सुद्धा तंदुरुस्त राहतं आणि शरीर तंदुरुस्त असेल, तर मन आपलं छान फिट राहतं आणि या दोन्हीच्या स्वास्थ्यासाठी आपल्याकडून प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि जे फक्त आणि फक्त योगाभ्यासाच्या माध्यमातून होतात. बाकीचे जे काही व्यायाम प्रकार आहेत, हे फक्त फिजिकल बॉडीवर काम करणारे आहेत किंवा जे काही शरीर दिसत आहे, त्या शरीरावर काम करणारे आहेत. मानसिक आरोग्याच्या बाबतीत तिथे मात्र उदासीनता दिसून येते किंवा तिथे तसं काही काम होताना आपल्याला दिसून येत नाही.
योगासनांच्या माध्यमातून मात्र शरीरासोबत मनावर सुद्धा काम होतं. कारण जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं, की योगासनं त्याच्यामध्ये म्हणजे नुसतं आपण आसनं सुद्धा म्हणत नाही, योगासनं आपण म्हणतो. का बरं? कारण त्या आसनांमध्ये सुद्धा आपल्याला योग आणायचा आहे. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं, की योग म्हणजे काय आहे? या आत्म्याचं म्हणजे आपल्या आतमध्ये जो आत्मा आहे त्याचं परमात्म्याशी मिलन घडवून आणायचं आहे. मग हे प्रत्येक वेळेला म्हणजे त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे. योगासनं प्रत्येक आसन करताना त्या परमात्म्याशी जेव्हा आपण एकरूप होतो, तेव्हा आपोआप मानसिक आरोग्य जपण्याकडे आपला कल झालेला असतो. काही काळ का होईना आपल्या मनातले विचार हे शांत झालेले असतात. पुढे आपण जेव्हा प्राणायामाचा अभ्यास करतो, तेव्हा आपण पूर्ण लक्ष हे श्वासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतो. कशा पद्धतीने श्वास घ्यायचा आहे, कशा पद्धतीने श्वास सोडायचा आहे, हे जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा एक आलंबन किंवा काहीतरी आपण एक देश आपण निवडतो किंवा आलंबनाचा विषय निवडतो आणि त्याच्यामुळे मन हे इतरत्र न भटकता पूर्ण त्या श्वासावर केंद्रित राहतं. काही काळापुरता का होईना ही एकाग्रता साधली जाते आणि मग हळू-हळू आपण पुढे धारणेचा किंवा ध्यानाच्या अभ्यासाला सुरुवात करतो. तेव्हा आपलं मन पूर्ण एकाग्र व्हायलाही मदत होत असते. जेवढं मन एकाग्र होईल तेवढी त्याची शक्तीही वाढत असते. एक सोपी गोष्ट आपण लक्षात घेऊया, ती म्हणजे आपल्या सगळ्यांना एकीच्या बळासाठी जी गोष्ट सांगितली जायची लहानपणी किंवा वाचली सुद्धा असेल बऱ्याच जणांनी, की एक शेतकरी होता, त्याला 4 मुलं होती. ती चारहीच्या चारही 4 दिशेला होती. मग शेतकऱ्याने काय केलं आजारी पडल्यावर त्याला कळलं आपलं शेवटचे दिवस जवळ आलेले आहेत. त्याने काय केलं मग त्यांना 4 वेगवेगळ्या काठ्या आणायला सांगितल्या. त्या एकत्र बांधायला लावल्या, त्याची मोड केली आणि मग ती त्यांना मोडायला सांगितली. अशा वेळेला ती त्यांच्याकडून मोडली नाही गेली आणि जेव्हा ती काठी त्याने एक-एक करून त्यांच्याकडे दिली आणि मग ती त्यांना मोडायला सांगितली, तेव्हा मात्र काय झालं, सहजगत्या ती काठी जी आहे ही मोडली गेली. का बरं असं झालं? इथे त्याने एकीचं बळ शिकवलं त्याच्या मुलांना. आता आपण हाच कन्सेप्ट थोडासा रिप्लेस करू. आपण इथे एकाग्रतेचं बळ बघू. जेव्हा आपलं मन हे वेगवेगळ्या विषयांकडे गेलेलं असतं. विषय कुठले? डोळ्यांनी बघायचे विषय आहेत, टीव्ही आहे, मोबाईल आहे, WhatsApp आहे, Facebook आहे. जिभेने जिभेचे विषय आहेत. काय आहेत वेगवेगळे विषय? वेगवेगळ्या चवी. आज हे खायचंय, उद्या ते खायचंय, परवा ते खायचंय. मन आहे, मनाचे वेगवेगळे विचार आहेत. मग या विषयांकडे जेव्हा मन बहिर्मुख झालेलं असतं किंवा वेगवेगळं झालेलं असतं, डिस्ट्रिब्यूट झालेलं असतं, तेव्हा मनाची शक्ती ही कशी होते? कमी होते. आणि तेच जेव्हा आपण मन पूर्ण एकरूप करतो, एका विषयावर जेव्हा ते गुंतवतो, तेव्हा मात्र त्याची शक्ती जी आहे ही खूप कैक पटीने वाढलेली असते. आणि याचाच उपयोग करून आपल्याला आपलं आरोग्य जपायचं असतं. आता सध्याची परिस्थिती आणि योग काय बरं महत्व आहे? जर नीट आपण सध्याच्या कोविडच्या परिस्थितीकडे बघितलं, तर ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्या व्यक्तींना हा जो आजार आहे, हा त्या व्यक्तींपासून थोडासा लांब राहिलेला आहे. ऑफ याच्यामध्ये बाकीची काळजी घेणं हा सगळा प्रकार आला किंवा ते तर घडलंच पाहिजे. पण त्याच्यासोबत आपली जर का प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर निश्चितच हा आजार आपल्यापासून लांब राहणार आहे. दुसरं महत्वाचं, जरी या आजारा जरी इन्फेक्शन झालं, तरी ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना निश्चितच या आजाराशी थोडंसं 2 हात करताना चांगलं बळ हे असणार आहे, शारीरिक आणि मानसिक सुद्धा. तिसरं महत्वाचं, जो काही क्वारंटाईन पिरियड आहे, त्यामध्ये आपली सकारात्मकता जागरूक ठेवणं, हे सुद्धा खूप गरजेचं आहे. नाहीतर तिथे निराशा जर का आली, तर खूप विचार मनामध्ये येत राहतात. मग मला काय होईल आणि मग खरंच होईल का? मग माझं असं मी काय विचाराला दिशा जिथे मिळेल तिथे ते मन भरकटत जातं. मग हे सगळं जर का आपल्याला नियंत्रणात ठेवायचं असेल, तर योगाशिवाय पर्याय नाही किंवा योगासनं आणि प्राणायामाच्या माध्यमातून आपल्याला शरीरासोबत मनाचं सुद्धा तेवढं सक्षमीकरण करणं हे गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, जसं आपण बघतो की योगासनांच्या, प्राणायामाच्या माध्यमातून जी काही आपली 9
सिस्टीम्स आहेत किंवा 9 संस्था आहेत आपल्या शरीरातल्या, तर त्या सर्व संस्थांचं जे काही बळ आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे हे चांगलं सुधारलं जातं आणि आपली प्रतिकारशक्ती खूप चांगल्या पद्धतीने वाढते. आणि या सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी जी काही आत्ताची परिस्थिती आहे, तिचा सामना करण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने याचा उपयोग होतो. नुसतं प्रतिकारशक्ती नाही, तर परत समजा चुकून इन्फेक्शन झालं, तर त्याच्यावरही जर का अ, आपण बघितलं तर काही प्राणायामाचे प्रकार आहेत किंवा शुद्धिक्रिया आहेत, तर याच्या माध्यमातून आपण थोडंसं लवकर बरं होण्यासाठी प्रयत्न आपल्याला चांगल्या दिशेने हे करता येतात. आणि शेवटी औषधंही आपल्या मदतीला असतातच. त्यांना डावलून आपल्याला चालणारच नाही. पण सर्वात महत्त्वाचं जे आहे, ते म्हणजे आपली प्रतिकार क्षमता किंवा आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता सुधारणं आणि त्याच्यासाठी योगाशिवाय पर्याय नाही. आपल्या आपल्याला आज आपण जे काही बघितलं तर ते थोडंसं एक शॉर्टमध्ये योगा म्हणजे काय आहे आणि काय केलं गेलं पाहिजे आपल्याला नक्की? कशा पद्धतीने आपल्याला हा अभ्यास सगळा करायचा आहे, हे आपण आज थोडक्यात बघितलं. उद्या अजून थोडंसं आपण कोणते वेगवेगळे मार्ग आहेत हे योगाभ्यास करण्यासाठी, त्याची आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. इथे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही विचारू शकता. हेलो। हेलो मैम, गुड हाँ, इवनिंग। गुड इवनिंग। दीपाली पाटिल। हाँ, बोलिए। मैम, जो बारिश के दिनों में है उसमें आहार हमारा कैसा होना चाहिए? बरं. आहाराच्या बाबतीत जर का आपण बघितलं, तर आता हा जो वर्षा ऋतू जो म्हटला जातो किंवा पावसाळ्याचा जो सीझन आहे किंवा ऋतू आहे, तर त्यामध्ये वात प्रकोपाचा हा सीझन आहे. वात वाढीला लागणार असतो आणि पित्त साठत जात असतं आपलं. तर या दोन्ही गोष्टी सांभाळून आपल्याला आहार आपला ठेवला गेला पाहिजे. जसं आता आपण बघतो, की पाऊस पडायला लागला, की तळलेले पदार्थ खायची जास्त इच्छा होते किंवा ते तसं समीकरणच काहीसं आपलं बनलेलं आहे. पाऊस इज इक्वल टू भजी किंवा वडापाव किंवा तत्सम काही. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही ऋतूमध्ये आपल्या आहारासाठी नियोजन करताना स्वतःची प्रकृती आधी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता माझी जर का प्रकृती पित्त प्रकृती असेल, तर निश्चितच मी पित्त आणि वाताची असेल, तर आता हा जो सीझन आहे हा पित्त आणि वात किंवा वाताचा प्रकोप असतो आणि पित्त संचय होत चाललेला असतो. त्याच्यामुळे मी आता या सीझनला थोडंसं प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी खाणं अपेक्षित आहे. आणि बाकी जे सर्वसाधारण नियम आहेत की अ, तो भूक लागल्याशिवाय जेवू नये किंवा वारंवार आधीचं पचल्याशिवाय पुढचा आहार घेऊ नये. तर हे बाकीचे जे नियम आहेत ते तर आपल्याला लक्षात ठेवायचेच आहेत आणि त्याच्यासोबत या 2 दोषांची काळजी या ऋतूमध्ये आपल्याला घेतली गेली पाहिजे. जे खाल ते प्रमाणात खा आणि सगळ्याच ऋतूंमध्ये आपली जी खायच्या वेळा आहेत, जेवणाच्या वेळा या काहीशा फिक्स ठेवल्या तर मात्र त्याचा फायदा होतो आपल्याला. होय आणि नियंत्रित म्हणजे आपण जे म्हणतो, की कुठलीही गोष्ट "अति तेथे माती" आपण जे म्हणतो किंवा विवेकानंदांनी जे म्हटलं आहे, की कुठलीही गोष्ट त्याच्या प्रमाणाच्या बाहेर गेली, की ती विषवतच काम करते. मग त्याच्यामुळे असं नाही आपण म्हणणार, की हे खाऊ नका, ते खाऊ नका. खात पण थोडंसं प्रमाणामध्ये खाल्लं गेलं पाहिजे. जास्तीत जास्त पथ्याचं सेवन केलं गेलं पाहिजे. अपथ्यकर जर का खाण्यात आलं, समजा आज पित्तकर काहीतरी खाण्यात आलं, वडापाव खाल्ला, आज पाऊस छान पडतोय बाहेर. वडापाव खाल्ला, तर कमीत कमी पुढचे 6-7 दिवस, आठवडाभर तरी
पथ्याचंच खाणं आपल्या आहारात कसं राहील याच्यावर आपण भर दिला गेला पाहिजे. नाहीतर आज वडापाव खाल्ला, मग 2 दिवसांनी भेळ खाल्ली. का? तर भेळ नव्हती खाल्ली का परवा. परवा वडापाव खाल्ला होता. पण हे सगळं अपथ्यामध्येच येतं याचा आपण विचार नाही करत. त्यामुळे आज जर का खाण्यात आलं चुकून तर कमीत कमी पुढचा आठवडाभर तरी चांगलं व्यवस्थित पथ्य आपण पाळलं पाहिजे, याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. ओके, थँक यू मॅम. थँक यू. गुड इव्हनिंग मॅम, मी चैतन्य राचल्ली बोलते. हां, बोला ना. पित्तासाठी कुठला आसनं काय केलं तर चांगलं असतं तसं सांगू शकता? हॅलो. हां, 2 मिनिटं हां. हां. फोन आला होता एक. पित्तासाठी अशी आसनं म्हणण्यापेक्षा एकंदरच जे काही आहे, जसं मगाशी मी सांगितलं, की पूर्ण पचन क्षमता जर का आपली चांगली झाली, तर मात्र कुठल्याही गोष्टीचा आपल्याला त्रास होत नाही किंवा आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी खाऊ शकतो. त्यामुळे पित्तासाठी आसनांपेक्षा आपण जे काही पचन संस्थेवर काम करणारी आसनं आहेत, जसं वज्रासन आहे किंवा मंडूकासन आहे, पवन मुक्तासन आहे, शशांकासन आहे, कटिचक्रासन आहे, अर्ध मत्स्येंद्रासन आहे. ही सर्व ही आणि याच्या संबंधित किंवा यासारखी जी आसनं आहेत, ज्याच्यामुळे पोटाच्या अवयवांची कार्यक्षमता सुधारते, आतपर्यंत त्यांचं काम होतं. तर अशा पद्धतीची आसनं करणं गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त म्हणजे फक्त कोणताही आजार, एक फक्त गोष्ट लक्षात घ्यायची, की कोणतीही जी काही तक्रार आहे आपली, तर ती फक्त आसनांपुरता मर्यादित नाही ठेवायची. जसं मघाशी सांगितलं तुम्हाला, तर त्याच्यामध्ये संपूर्ण योगाभ्यास आला पाहिजे. म्हणजे आसनं, शुद्धिक्रिया, प्राणायाम, धारणा, ध्यान म्हणजे मनासाठी सुद्धा तिथे काम झालं पाहिजे. मग इथे पित्ताचा त्रास असेल तर थोडंसं शुद्धिक्रियांचा जर का आपण अवलंब केला, तर अजून चांगला फायदा होऊ शकतो. मग आता कोणत्या स्वरूपाचा त्रास आहे त्याच्यानुसार आणि मुख्यतः प्रकृती कशी आहे याच्यानुसार तुमचे योग शिक्षक जे आहेत किंवा योग तज्ञ जे आहेत ते तुम्हाला शुद्धिक्रिया सुचवू शकतात. पण सर्वसाधारणपणे लघुशंख प्रक्षालन आहे किंवा वमन धौती आहे. मग परत मी म्हणते, की प्रकृतीनुसार मग याच्यामध्ये आपल्याला निवड करावी लागते. आणि प्राणायामामध्ये उष्ण प्रकृती असेल किंवा पित्ताचे त्रास असतील तर आपण शीत स्वरूपाचे प्राणायाम करतो. जसं शीतली आहे, सितकारी आहे. हे प्राणायामाची जोड जर का त्याला दिली गेली तर अजून चांगला फायदा तिथे दिसू शकतो. थँक यू मॅम. ओके. अजून काही शंका आहेत कोणाच्या? आज आपण जे काही बघितलं ते फक्त जनरल इंट्रोडक्शन बघितलं. मुख्यतः जे काही आहे आपण आता जे काही बघतो आहोत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत योग काय आहे हे पोहोचावं आणि जे काही चुकीच्या जर का त्यांच्यामध्ये काही समज असतील योगासनांच्या, योग म्हणजे काय याच्या बाबतीत, तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि जास्तीत जास्त योग ही जीवनशैली म्हणून लोकं कसं अंगीकारतील, स्वतःचं आरोग्य कसं या माध्यमातून त्यांना सुधारण्यासाठी मदत आपल्याला करता येईल, हे आपल्याला या माध्यमातून बघायचं आहे. उद्या आपण थोडंसं योगासनं काही बघणार आहोत. म्हणजे प्रॅक्टिकल सेशन नाही, पण थिअरेटिकली थोडेसे बघणार आहोत. सध्याच्या काळात कोणती केली गेली पाहिजेत, त्याचे काय फायदे होतात आणि इतर आसनांचे आणि महत्त्वाचे जे काही आजार आपल्याला सध्या दिसतात, सध्या प्रचलित अदर दॅन कोविड. इतर जे काही म्हणजे मुलींच्या बाबतीत किंवा महिलांच्या बाबतीत बघायचं झालं तर मग पायाशी संबंधित तक्रारी अनेक असतात. पचनाशी संबंधित विकार असतात. मग याच्यासाठी आपल्याला कोणती आसनं करता येतील, कोणता योगाभ्यास करता येईल हे आपण उद्याच्या सेशनला थोडंसं बघणार आहोत, संध्याकाळच्या सेशनला. आज अजून काही अडचणी असतील किंवा काही शंका असतील कोणत्याही तरी तुम्ही विचारू शकता. आजच्या विषयाशी सोडून असतील तरी त्या चालणार आहेत. मैम एक और क्वेश्चन है. हाँ, बोला मैडम. मैम जैसे मुंह में छाले बार बार आते हैं, हाँ. मतलब 15-20 दिन के बाद वो रिपीट होते हैं, तो उसके लिए क्या है, मतलब वो क्यों होता है, बार बार वो रिपीट क्यों होता है? मेरे छोटे बेटे पे बार बार आता है.
आता याचं तोंड येण्याची बरीच कारणं आहेत, पण त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जे मुख्य 2-3 कारणं आहेत ती म्हणजे एकतर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता असणं, त्याच्यामुळे हे होतं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पित्ताचा त्रास असणं. या 2 गोष्टींवर मुख्यतः आपण भर दिलं गेलं पाहिजे. बी कॉम्प्लेक्स हे सर्वसाधारणपणे कमीच असतं भारतीय लोकांमध्ये. त्यामुळे त्याचं ते कसं भरून निघेल. आता इतका जर का त्रास होत असेल, अगदी 15-20 दिवसांमध्ये जर का तोंड येत असेल, तर नक्कीच तुम्ही त्याचं मदत घेतली गेली पाहिजे औषधांची इथे. त्याचं रिप्लेसमेंट केली गेली पाहिजे. मग एकतर गोळ्यांच्या माध्यमातून किंवा पातळ औषधाच्या माध्यमातून. पण मग हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता आणि दुसरं म्हणजे पित्त वाढू नये म्हणून थोडंसं आहारामध्ये बदल केला गेला पाहिजे आणि थोडीशी तशी त्या संबंधित आसनं जर का तो करत असेल, तर थोडीशी तशी आसनं, की जेणेकरून पचन त्याचं चांगलं होईल. अशी आसनं आपण त्याला दिली गेली पाहिजेत. मग त्याच्यामध्ये वक्रासन आहे, सोपी-सोपी आसनं. वय किती आहे त्याचं? 14 years. 14 इयर्स म्हणजे करू शकतो तो. हम्म. सोपी-सोपी आसनं त्याला द्या. सूर्यनमस्कार द्या, जो सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. ते एक तुम्ही देऊ शकता. शीतली सितकारी करायला सांगा, की जेणेकरून पित्त कमी होईल त्याचं आणि सोबत अ, रिप्लेसमेंट पण झाली गेली पाहिजे. कारण ते सर्वात महत्वाचं आहे इतकं आणि दुसरं म्हणजे जर का कॉन्स्टिपेशनची हिस्ट्री असेल, तर ते सुद्धा एक दुरुस्त केलं गेलं पाहिजे. मग पवनमुक्तासन आहे किंवा वज्रासन आहे, हे सुद्धा करून घेतलं गेलं पाहिजे. आता याच्यासाठी किंवा जे काही नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायची, की कोणत्याही आजाराची हिस्ट्री आहे किंवा इतिहास जो आहे, तर तो व्यवस्थित जाणून घेणं गरजेचं आहे, की त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं ट्रीटमेंट करायला सोपं जातं. कॉन्स्टिपेशनमुळे सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला हे दिसून येतात. तोंडातले जे काही अल्सर आहेत, हे दिसून येतात. मग तसं असेल तर त्याच्या जोडीला वज्रासन आहे किंवा पवनमुक्तासन आहे. ही आसनं तुम्ही त्याला देऊ शकता. ती सोपी पण आहेत करायला आणि पोटाशी रिलेटेड तक्रारी त्याच्या दूर होतील आणि शीतली सितकारी 2 महत्वाचे प्राणायाम. ओके. मॅम सॉरी. दुसरं एकच महत्वाचं, थोडा चिडचिडा स्वभाव असेल तर ओंकार गुंजन हे सुद्धा महत्वाचं आहे. ओके. मैम जो शीतकरणी है वो हम कभी भी कर सकते हैं या उसका कुछ स्पेसिफिक टाइम है? शक्यतो योगासनं झाल्यानंतर प्राणायाम केलेले जास्त चांगलं. कारण तोच आपला अभ्यासाचा क्रम असला पाहिजे. शरीराकडून श्वास, श्वासाकडून मन. ओके. तो क्रम नाही सोडायचा कधीच. ओके. ठीक आहे. थँक यू मॅम. ओके. मॅम नमस्कार. नमस्कार. सकाळची जी प्रॅक्टिकल आहे ते तेव्हा माझ्या मुलाचं ट्युशनच असतं. तर हं. मोबाईल, लॅपटॉप ते बिझी असतं. तर त्याचं काही रेकॉर्डिंग वगैरे मिळेल का आम्हाला? हो. त्याचं आणि आत्ताच्या पण सेशनचं तुम्हाला मिळतील रेकॉर्डिंग्स. हां. कारण खूप सुंदर सांगता तुम्ही आणि सर मिस करावं नाही वाटत ते. नाही मिळेल. कारण थोडं सकाळचं असते गडबड मुलांची. त्याच्यासाठीच हे संध्याकाळचं पण ठेवलं गेलंय, की हां. सकाळचं जरी मिस झालं तरी थोडीशी माहिती पण तुम्हाला मिळणं गरजेचं आहे सगळ्यांना. हो. मॅम. हो, मॅडम थँक यू. मॅडम नमस्ते. स्मिता बोलते. नमस्कार. बोला. गुड इव्हनिंग. अच्छा मला ना एक प्रश्न नेहमी पडतो, की जे सीनियर सिटिझन ते मशीन वापरतात ना कानाचं जे डेफ अँड डंब असतात किंवा नुसतंच डेफ असतं, कानाने ऐकू येत नाही अँड दे हां. आर युजिंग मशीन ते हां. ऐकू येण्याचं यंत्र. तर हां, मग हां. त्यांनी हे करायचं की नाही काय? भ्रामरी वगैरे करायचं का नाही त्यांना सांगायचं? कानाने कमी ऐकू येत असेल तर? करायचं ना, का नाही करायचं? काही प्रॉब्लेम नाही ना? पण ते नाही. काही मुद्रा वगैरे असं काही म्हणजे करायचं नाही ते म्हणून म्हटलं विचारूया. नाही. हे बघा आता युजुअली जर का तुम्ही ग्रंथोक्त वर्णन बघितलं भ्रामरीचं, तर भ्रामरी करताना षण्मुखी मुद्रा नाही सांगितलेली. भ्रामरी राइट. करताना ज्ञानमुद्राच सांगितली. हो, मग त्यांनी हो. ज्ञानमुद्रेत केलं तरी चालणार आहे. आपण थोडंसं काय होतं सामान्य लोकांना ज्ञानमुद्रेत जर का म्हणजे असं आता हे काही अनुभव आहेत याच्यामध्ये जोडीला, की हं. खाली ज्ञानमुद्रेत हात असतील तर मन तेवढं एकरूप होत नाही सामान्य साधकांचं. राइट. षण्मुखी मुद्रेत अजून एकरूप व्हायला मदत होते म्हणून आपण ती त्यांना देत असतो.
ज्ञान मुद्रेत क्लोजिंग. केलं अजून एकरूपता येते. डोळे काहीतरी आतमध्ये ते अंतर्मुख व्हायला त्यांना मदत होते. म्हणून अजून. षण्मुखी मुद्रा त्याचं आपण मदत घेत असतो त्या मुद्रेची. पण हे ज्ञान मुद्रेतून केलं तरी चालणार आहे. बरोबर. काही बरोबर. अडचण नाहीये. हां. म्हणजे त्यांनी असं कान बंद करायचे नाही वगैरे असं काहीच नाही ना? नाही, नाही, नाही. असं काहीच नाही. ते एक काहीच नाही डाऊटच असं. होता बऱ्याच दिवसापासून म्हटलं की आता नाही, काहीच नाही असं. पण ज्ञान मुद्रेतून केलं तरी चालेल. उलट त्यांनी थोडंसं भ्रामरी, ओंकार गुंजन जास्त वेळ करावं. मग करायला त्यांना पाहिजे. सुखासन जे काही असेल म्हणजे खुर्चीत बसून त्यांनी केलं तरी चालतं. जी राइट. काही त्यांची योग्य अगदी ज्ञान मुद्रा नाही जमली तर ध्यान मुद्रेत केलं तरी चालेल. चालेल. दोन्ही हात एकमेकावर ठेवून तसंही चालेल. हां, फक्त हां. तिथे एकरूप होणं गरजेचं आहे. राइट. बरोबर. ओके. थँक यू मॅडम. थँक यू. हॅलो मॅम. हां, बोला. शीतल नमस्ते बोलते मॅडम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बोला ना. कपालभाती हे जे आहे ही शुद्धी क्रिया जी आहे ती हर्नियाचं ऑपरेशन झालेल्या व्यक्तींनी करावी की नाही? शक्यतो नाही करू. पोटाचाच हर्निया ना? पोटाचं म्हणजे अगदी 4-5 वर्ष झालेले असतील ऑपरेटिंग होऊन तर करावी की नाही? 4-5 वर्ष झाली असतील तर करायला हरकत नाही. पण स्ट्रोक्स कमी ठेवावेत. एका मिनिटाला 60 एवढे स्ट्रोक भरपूर झाले. ओके मॅम. अजून काही शंका आहेत? पित्त वाढले तर शरीरातला पसची टेंडन्सी वाढते का मॅम? पसची का? वाढू शकते. हो. मग त्याच्यासाठी आपण काय करावं लागतं तसं? पित्त कमी करण्यासाठी जे काही मघाशी उपाय सुचवले मी तुम्हाला, तर हां. ते केलं तर मग त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकेल. ओके. थँक यू. पित्त मुळामध्ये जायचं नेहमी. आजाराच्या मुळाकडे जायचं. नक्की कशामुळे त्रास आहे? आता जर का तेवढं लक्षात आलं असेल, की पित्त वाढतंय आपल्या शरीरातलं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पित्तकर आहार-विहार जो आहे, तर उशिरा म्हणजे जागरण होत असेल उशिरापर्यंत तर ते कमी केलं गेलं पाहिजे. तिखट खाण्यामध्ये किती आहे? चहाचं किंवा कॉफीचं प्रमाण किती आहे? हे बघितलं गेलं पाहिजे. थंड जे पदार्थ आहेत, सब्जा बी आहे, कोकम सरबत आहे, या पदार्थांचं आहारातलं सेवनाचं प्रमाण वाढवलं गेलं पाहिजे आणि फळभाज्या ज्या आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. मिरचीचे पदार्थ बंद केलेले अतिउत्तम. तळलेले, अति खारवलेले, खारट म्हणजे पापड, लोणची हे जे गोष्टी आहेत ह्या न खाल्लेल्या उत्तम. सुरुवातीच्या दिवसामध्ये पूर्ण कंप्लीट पथ्य पाळायचं आणि एकदा आजार चांगला नियंत्रणामध्ये आला, की थोडंसं कधीतरी खायला हरकत नसते. कारण त्याच्यासोबत तुम्ही जर का म्हणजे आता ही पथ्य तर पाळायची, त्याच्यासोबत योगासनांच्या माध्यमातून तुमच्या आतल्या अवयवांची कार्यक्षमता वाढवायची. म्हणजे नंतर समजा चुकून एखाद वेळेस खाण्यात आलं तरी ते पचून जातं सहज आपल्याला. ओके. शीतली सितकारी हे प्राणायाम करायचे ते पित्तासाठी खूप चांगले आहेत. शीत स्वरूपाचे प्राणायाम आहेत आणि उष्णतेचे जे विकार आहेत त्याच्यावर खूप चांगलं काम करतात. ओके. थँक यू. ओके. मॅम शीतली शितकारी मग पावसाळा हिवाळ्यात करायचं का नाही? जर पित्त असेल तर? पित्त असेल तर तुम्ही करू शकता. ओके. जरी वातावरण थंड असेल आणि तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही करू शकता. काही अडचण नाहीये. ओके मॅम. थँक्यू. मॅडम शीतलीसाठी आपण जो जिभेचा रोल करतो तर हं. तो जमत नाही मग काय करायचं अशा वेळी? सितकारी करायचं. ओके. कारण खूप प्रयत्न करून तो साइडने नाही होत रोल. माहित नाही काय चुकतं की हं. काय पण तो जमत नाही सो नाही, नाही. हे बघा चुकत नाही. जीभ हं. जी आहे ते इनव्हॉलंटरी मसल आहे तो आपला. काही हं, हं. प्रमाणात व्हॉलंटरी आहे, पण त्याची रचना बदलण्याच्या दृष्टिकोनातून तो इनव्हॉलंटरी आहे. आपल्या हं, हं, हं. बोलण्याच्या दृष्टिकोनातून तो व्हॉलंटरी आहे. बरोबर? आणि जीभ हे जसं बरोबर. आपण म्हणतो ज्ञानेंद्रिय आहे त्याच्यासोबत ते कर्मेंद्रिय सुद्धा आहे. कर्म अगदी. सुद्धा बोलण्याचं कर्म सुद्धा जमतं. पण काही बरोबर. प्रमाणात त्याच्यावर अजूनही आपला कंट्रोल नाही. का?
कारण ते जी काही रचना बदलायची आहे त्याची, तर तिथे हळूहळू होतं ते, सरावाने होतं. थोडं लक्ष आपण जर का दिलं ना आणि प्रयत्न केले तर होतं ते. पण नसेल जमत तर तोपर्यंत सितकारीचा अभ्यास करायचा. अच्छा. ओके मॅम. थँक यू. ओके. आणि विशेषतः ज्यांना पित्ताचा त्रास आहे ना, त्यांनी भ्रामरीचा सुद्धा अभ्यास करावा. कारण असा अनुभव आहे की पित्त जर का वाढलेला असेल तर थोडंसं त्या दोषाच्या प्रभावामुळे आपली चिडचिड वाढलेली असते किंवा पटकन रिॲक्ट आपण एखाद्या गोष्टीला होत असतो. तर मग या सगळ्याबरोबर भ्रामरी प्राणायामाचा जर का अभ्यास केला तर काही प्रमाणात आपण शांत होतो आणि त्या शांततेमुळे त्याचा अल्टिमेट जो परिणाम आहे तो त्या वाढलेल्या दोषावर तो दोष कमी करण्यासाठी केला जातो किंवा आपल्याला चांगला तिथे फायदा होतो त्याचा. अच्छा. ओके. थँक यू मॅडम. ओके. मॅडम स्मिता बोला. बोलते. हां, बोला. हा मॅडम, आता मी खूप दिवस झाले योगा करते, पण ना आपले जे मांडीचे स्नायू आहेत ना बॅक साईडचे, हं. ते असे दुखलेले राहतात. म्हणजे पाहिजे तेवढे फ्लेक्झिबल आणखीन नाहीयेत. त्याचं काय कारण असू शकतं म्हणजे? कधी-कधी वेळ लागतो त्या गोष्टींना. स्पेसिफिक स्ट्रेचिंगचे जे एक्सरसाइजेस आहेत बॅकसाठी, तर ते केले गेले पाहिजेत. किंवा आता प्रत्येकाची जी शरीर धाटणी आहे किंवा रचना आहे ही वेगवेगळ्या प्रकारची असते. काही जणांना थोडंसं लवकर गेन होतं, काही जणांना वेळ लागतो. तर काही अडचण नाही येत त्याला. मागचे जे स्नायू आहेत ते थोडंसं होल्डिंग टायमिंग वाढवा, पण तुमच्या कॅपॅसिटीनुसार. होल्डिंग टाइम वाढवला तर त्याचा चांगला फायदा आपल्याला दिसून येईल. क्षमता जेव्हा स्नायूंची आपल्याला वाढवायची असते ना, एखाद्या स्नायूंची क्षमता जेव्हा वाढवायची असते, तेव्हा होल्डिंग टाईमकडे जास्त लक्ष द्यायचं. मॅडम हं. हॅलो. नाही, थँक्यू मॅडम म्हटलं. ओके, ओके. मॅम, शीतली शीतकरी असं दिवसाला किती वेळा करू शकतो आपण? आता किती वेळा ऍक्च्युली प्राणायाम जे आहेत ते हळूहळू वाढवत न्यायचे आहेत. त्यामुळे सुरुवातीला 4 आवर्तनांपासून सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपल्या क्षमतेनुसार ते वाढवत न्यायचे. म्हणजे सकाळी संध्याकाळचं वेगवेगळ्या टायमिंगनी केले तरी चालतं का तसं चालण्याच्या वेळेस पण? थंड असले तेव्हा? नाही, शक्यतो सुरुवात करताना एकाच वेळेला करा, सकाळच्या वेळेला. ओके, चालेल. आणि साधारण एका वेळेस किती प्रकारचे प्राणायाम करू शकतो आपण? म्हणजे आधी कपालभाती केलं, मग एक केलं, असं किती करू शकतो एका वेळेस? तुम्ही एका वेळेला आता प्रत्येकाचं तेच परत हे होईल, की प्रत्येकाची शरीर क्षमता ही वेगवेगळी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली दिनचर्या काय आहे? आपण किती वेळ आपल्या योगाभ्यासासाठी काढत आहोत? मग त्याच्यामध्ये आपण प्राणायामाला किती वेळ देत आहोत? याचं थोडंसं आपल्याला मॅनेजमेंट इथे करावं लागतं. आणि मग त्याच्यामधले कोणते करायचे? मग शक्यतो आपल्या प्रकृतीला कोणते मानवणारे आहेत, तर ते निवडून तेवढेच प्राणायामाचा अभ्यास हळू करायचा. आणि मग हळू तो वाढवत न्यायचा. कारण सगळंच आपण करायला बघितलं तर मग 3 तास पण आपल्याला कमी पडतील. सगळाच जर का अभ्यास, संपूर्ण योग साधना जर का करायची झाली सलग, तर 2, 2.5, 3 तास आपल्याला पुरणार नाहीत. पण त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं म्हणजे शेवटी आपण संसारामध्ये आहोत. त्यामुळे बाकीच्या गोष्टी पण आपल्याला थोड्याशा बघून मग आपल्याला आपला योगाभ्यास त्याच्यामध्ये बसवायचा आहे. 1 तास जर का मिळत असेल, तर शक्यतो आपण बघितलं तर सुरुवातीची 10 मिनिटं आपली वॉर्मअपमध्ये किंवा जे काही पूरक हालचाली आहेत त्यामध्ये जातात. मग पुढचा जो वेळ आहे कमीत कमी अर्धा पाऊण तास किंवा अर्धा ते 40 मिनिटं, 30-40 मिनिटं ही पूर्ण योगासनं 4ही अवस्थांमधली आणि सूर्यनमस्कार यामध्ये आपलं ते तो वेळ आहे त्यासाठी. आणि मग पुढची 10 ते 15 मिनिटं जी आहेत किंवा 10 मिनिटं ही प्राणायामासाठी. का? कारण पुढे आपल्याला ओंकार गुंजनासाठी सुद्धा वेळ हळू वाढवला गेला पाहिजे. पण सांगायचा उद्देश किंवा महत्वाचं हे, की ऋतू आणि आपली शरीराची प्रकृती याला मानवतील असे प्राणायाम रोजच्या रोज झाले पाहिजेत आणि सर्वात महत्वाचा भ्रामरी प्राणायाम हा रोजच्या रोज झाला पाहिजे. आणि त्यासोबत ओंकार गुंजन. कमीत कमी म्हणजे त्याचे
जे काही चॅन्टिंग आहे ते वाढवायचं. मग सुरुवातीला 5 ने सुरुवात करा, 7, 9, 11 मग ते हळू-हळू वाढवत न्या. कारण तेवढा वेळ आपल्याला सलग बसता पण आलं पाहिजे. आसनांच्या माध्यमातून आपली बसण्याची क्षमता किंवा कॅपॅसिटी जी आहे ही वाढत जाते आणि मग नंतर हळू तो जो काही प्राणायाम आणि पुढच्या मनःशांतीच्या अभ्यासासाठी लागणारा जो वेळ आहे, हा आपला वाढत जातो मग. नाहीतर मग सुरुवातीलाच मुंग्या यायला लागतात. हा म्हणजे अनुभव आहे जो काही लोकांचा किंवा आपण जे काही योग वर्ग मागे घेतले जात होते ऑफलाईन, तेव्हाचा हा अनुभव आहे. त्यामुळे ऋतू आणि आपली प्रकृती यानुसार जे आपल्याला मानवतील असे निवडायचे किंवा आपल्या योग शिक्षकांना विचारून त्या ऋतूसाठी कोणते योगाभ्यास करू असं त्यांना विचारून त्यांच्या सल्ल्याने करायचे आणि मग त्यांचा कालावधी वाढवायचा. ओके मॅम, थँक्यू. ओके. चालेल. अजून काही शंका आहेत? मॅम रोज कुठले प्राणायाम करायला पाहिजे? कंपल्सरी कुठले आहेत? किंवा अल्टरनेट केलं तर चालतात का? असे काही आहेत का? तेच म्हटलं ना, की आपली प्रकृती आणि ऋतू याच्यानुसार ठरवायचे एकतर तुम्ही किंवा तसं जर का कळत नसेल तर मग योग शिक्षकांना आपल्या विचारायचं, की अशी-अशी किंवा युजुअली हा त्रास होतो, वाताचा होतो. एक आपल्याला ढोबळ अंदाज असतो आपल्याला किंवा पित्ताचा किंवा काहीच त्रास होत नसेल तर मग आपल्या योग शिक्षकांना विचारून आपण ते ठरवू शकतो कोणते प्राणायाम करता येतात किंवा ऋतुमानानुसार आपल्याला ठरवता येतील. आता वाताचा काळ आहे किंवा थंड ऋतू थोडा चालू होईल. वात वाढतं या ऋतूमध्ये. मग आता वाताला जो काही त्याचा नाश करणारा आहे. मग तो कोणता? तर सूर्यभेदन प्राणायाम आहे. तो आपण करू शकतो. भस्त्रिका करू शकतो. भस्त्रिका त्रिदोषावर सांगितलेला आहे. तिन्ही दोषांचा नाश करतो तो. मग भस्त्रिका प्राणायाम आहे. हे 2 प्राणायाम या ऋतूमध्ये झाले पाहिजेत. त्यासोबत भ्रामरी आहे. भ्रामरी हा 365 दिवस झाला पाहिजे. जेव्हा-जेव्हा तुम्ही योगाभ्यास कराल, तेव्हा भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास हा आवर्जून झाला पाहिजे. कारण त्याने मन पूर्ण शांत व्हायला मदत होते. आणि मग ओंकार साधना किंवा ओंकार गुंजन हे झालं पाहिजे. ओंकार हे फक्त ईश्वराचं प्रतीक म्हणून असं नाही, तर त्याचे शारीरिक आणि मानसिक स्तरावरचे परिणाम सुद्धा भरपूर आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे ते झालं पाहिजे ओंकार गुंजन. थँक्यू मॅम. आणि कपालभाती हे तर शुद्धी क्रिया आहे, पण ते रोजच्या रोज करायलाच पाहिजे का मॅम पित्त प्रकृती असणाऱ्यांनी? हो, तिथे पित्ताचा आणि त्याचा दोषांचा काही संबंध येत नाही. कारण कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे. हां, आता हां. शुद्धी क्रियेचं बेसिकली ग्रंथांमध्ये जे काही फायदे सांगितलेत ते वेगळे आहेत. पण कपालभातीने आपल्या शरीरातलं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होते. हा सर्वात महत्वाचा फायदा आहे. आणि आपल्या पोटाच्या स्नायूंची ताकद वाढते. हा दुसरा आहे फायदा. त्यामुळे ती रोजच्या रोज झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग प्राणायाम झाले पाहिजेत. बाकी ती शुद्धी क्रिया आहे आणि इतर नाड्यांचं शोधन हे सगळं ग्रंथोक्त आहे. तर आपल्याला तिथे नाही जायचं. आता आपल्याला सध्या प्रॅक्टिकल ओरिएंटेड काय-काय आपल्याला करता येईल आपल्या हेल्थसाठी हे आपल्याला बघायचं आहे. कारण ग्रंथोक्त बघायला गेलं तर अभ्यास भरपूर आहे मग. सर्वात थँक्यू. महत्वाचं आणि कपालभाती केल्यानंतर एक सीटी आपण ज्याला म्हणतो, कन्फर्मेटरी टेस्ट ज्याला सायन्सची मुलं तुम्ही असाल तर ते लगेच हा शब्द कळेल, की कन्फर्मेटरी टेस्ट की एक कन्फर्मेशन आहे, की हां ठीक आहे झालं हे. कशी ओळखायची योग्य झाली कपालभाती? तर कपालभाती झाल्यानंतर काही काळ आपल्याला श्वास घेण्याची इच्छा नाही झाली पाहिजे किंवा इच्छेपेक्षा गरज नाही पडली पाहिजे. अशा पद्धतीने जर का कपालभाती होत असेल, तर ती अगदी योग्य होते असं आपल्याला कळतं किंवा आपण ते जाणून घ्यायचं, की येस वी आर गोइंग ऑन द राइट ट्रॅक. कारण कपालभाती केल्यानंतर जे काही आपलं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन आहे आपल्या शरीरातलं हे वाढतं आणि त्यामुळे आपलं श्वास केंद्र जी आहेत ही शांत होतात. काही काळासाठी शांत होतात आणि मग ती जी अवस्था आहे ना, तिथे मन एकाग्र करायचा प्रयत्न करायचा. कपालभाती झाल्या-झाल्या कधीच डोळे उघडायचे नाहीत. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ती जी काही शांतता आहे ती अनुभवायची पूर्ण, की आपल्याला काहीच गरज पडत नाहीये श्वास घ्यायची ना श्वास सोडायची. ती एक योगामधली एका उच्च अवस्थेशी ती मिळती-जुळती अवस्था आहे. परत नाही काही प्रमाणामध्ये आपण तिची झलक याच्यामध्ये बघू शकतो. त्यामुळे कपालभाती रोजच्या रोज करणं महत्वाचं आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन वाढतं आपलं आणि जे 2
सिस्टीमवर चांगलं काम होतं. एक तर रेस्पिरेटरी आणि दुसरं म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीमवर चांगलं काम होतं याचं. आणि दोन्ही सिस्टीम आपली प्रतिकार क्षमतेसाठी खूप महत्वाच्या आहेत. खूप छान माहिती मॅम. थँक्यू. थँक यू. मॅडम अजून एक हां, बोला. विचारायचं आहे. हो, बोला. स्मिता बोलते, स्मिता. ते हो, हो. गर्भसंस्कार वरती आपला कुठला कोर्स आहे का? नॉट येट. आपल्या संस्थेचा अजून नाही आलेला. कारण त्याचं हां, कारण असं आहे, की हां. गर्भसंस्कार बेसिकली हिस्ट्री आपण पेशंटची व्यवस्थित घेणं आणि ते सगळं माहीत राइट. असणं खूप गरजेचं आहे. कारण आधीच ती अवस्था जी आहे ती फार डेलिकेट असते. नाजूक आहे. रिस्पेक्टिव्हली आणि तेवढं पूर्ण लक्ष देऊन त्यांच्याकडून ते करून घेणं हे खूप गरजेचं असतं. कारण बरोबर आहे. फेज जी आहे खूप डेलिकेट आहे. त्यामुळे अजून तरी आपण ते नाही डेव्हलप केलेलं. बघू. ओके. नाही, नाही. ठीक आहे. मॅडम आणि सी सेक्शन नंतर आपण किती दिवसांनी म्हणजे करू शकतो योगासनं वगैरे किंवा एक्सरसाइज कुठल्याही प्रकारच्या? युजुअली 6 महिन्यानंतर सांगितलं जातं, पण शक्यतो 1 वर्षभराचा काळ ठेवायचा. हां, कारण त्याच्यामध्ये काय होतं, की आपला म्हणजे आसनं करताना पूर्ण पोटावरती ताण पडतोच. तर त्याच्यामुळे त्यांना येस, त्रास होऊ शकतो ना त्याचा. होऊ शकतो. 1 आणि वर्ष दुसरं पुरेसं आहे म्हणजे का मग? कमीत कमी 1 वर्षाचा हा माझा अनुभव आहे. आता प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. माझं मत असं आहे, की तुम्ही सिंपल जे एक्सरसाइजेस आहेत, सूक्ष्म व्यायाम वगैरे जे आहेत, ते तुम्ही करू शकता. योगासनांकडे जाऊ नका. सूक्ष्म व्यायाम त्यांच्यामध्ये भरपूर आहेत, की हां. जे आपण या फेजमध्ये करू शकतो 6 महिन्याच्या पुढे. 6 महिन्याच्या पुढे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सांधे जे आहेत त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. थोडंसं चालण्याचा व्यायाम एक तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, की जेणेकरून हालचाल शरीराची सर्व सांधे व्यवस्थित सुरू राहतील आणि व्यायाम सुद्धा होईल. सूक्ष्म व्यायामला तोड नाही या बाबतीमध्ये. आणि नंतर म्हणजे ती ती जी फेज आहे ना, ती पण छान एन्जॉय झाली पाहिजे. लगेच कारण महिलांचा हा जो प्रश्न असतो तो युजुअली असा असतो, की परत ओरिजिनल साइजला आम्ही कधी जाऊ? असं असं असतं ते. तर युजुअली 1 वर्षापर्यंत हा विचार करू नये. कारण तुम्ही म्हणजे महिला ज्या आहेत त्या लॅक्टेटिंग फेजमध्ये असतात. बाळाला पाजायचं असतं. तर त्यामुळे कुठेही खाण्यामध्ये संकोच न करता कारण जेवढं चांगला आहार राहील, तेवढं बाळाला योग्य पोषण मिळणार आहे. त्यामुळे व्यवस्थित तिथे मात्र विचार करायचा पण खूप नाही. व्यवस्थित बाळाचं पहिलं महत्वाचं असतं. कारण तो जो जीव आहे हा पूर्ण आईवर अवलंबून असतो त्या काळामध्ये. पहिलं ते महत्वाचं आहे. ती फेज सुद्धा आनंद घ्यायचा त्या फेजचा पूर्ण आणि 6 महिन्यानंतर तुम्ही सूक्ष्म व्यायाम सगळे करू शकता. काहीच अडचण येत नाही. पण योगासनांसाठी 1 वर्षानंतर सुरुवात करावी. मग पण 1 वर्षानंतर पण जर त्यांची काही अशी हिस्ट्री असेल सी सेक्शन करतानाची, तर त्याच्यात पण डॉक्टरांचा सल्ला घेणं हो, महत्वाचं सल्ला आहे का? घेणं अगदी म्हणजे काही वेगळी हिस्ट्री असेल तर नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्याने जावं. पूर्ण हिस्ट्री घेऊन मगच सुरुवात करावी. ओके. अ, आणि जर काही नसेल तर मग 1 वर्षानंतर केलं तरी चालतील. चालतात. नाही काही अडचण येत. ओके. मॅडम मला असं विचारायचं होतं, पिरियड्स मध्ये काही म्हणजे काहीच योगासनं करायची नाहीत. फक्त सूक्ष्म व्यायाम वगैरे करू शकतो का आपण? शक्यतो काहीच न केलेलं चांगलं. बरं. ओके. एक आसन तुम्ही करू शकता. कुठलं? सांगा बरं कुठलं? वज्रासनात बसू शकतो. शवासन. शवासन तुम्ही करू शकता. ओके. शवासनाला हसू नका बरं का. जमत नाही शवासन. शवासन हो. म्हणजे फक्त फिजिकली झोपून राहणं म्हणजे शवासन नाही. मनातले विचार सुद्धा तिथे थांबले गेले पाहिजेत. बघा बरं जमतंय का? सर्वात अवघड आसन आहे शवासन. खरंय. शवासन करायचं. पण मॅम काही आसन आहेत ना म्हणजे पिरियड्स मधले पेन होतं ते कमी होण्यासाठी? माझं असं म्हणणं आहे, की पिरियड्स मधले पेन कमी होण्यासाठी पिरियड्स नसताना प्रयत्न करा. अगदी बरोबर आहे. ओके. कारण ओके मॅडम. त्याचा फायदा तुम्हाला आणि जर का हे नियमित असेल, योगाभ्यास नियमित असेल तर मेन्सेसचे त्रास खूप निघून जातात. बऱ्याच प्रमाणात निघून जातात. काहीच म्हणजे
अक्षरशः शून्य होतात ते त्रास. काहीच अडचण येत नाही. पण रेग्युलर योगाभ्यास हवा मात्र. हेवी मेन्सेस असतील तरी ते कमी होत जातं. कारण हे सगळं हार्मोनल सिस्टमशी रिलेटेड आहे आणि हार्मोनल सिस्टम आणि मन यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे पूर्ण जर का योगाभ्यास व्यवस्थित शरीर आणि मन अशा दोन्ही पद्धतीने झाला तर त्याचा खूप चांगला परिणाम या सगळ्या गोष्टींवर दिसून येतो. ओके मॅडम, थँक्यू. ओके. मॅडम, पित्त कमी करण्यासाठी असे स्पेशल कुठली योगासनं वगैरे आहेत का? पित्तासाठी आता ऍक्च्युली आपलं झालं याच्यावर डिस्कशन, कदाचित तुम्ही ऐकलं नसेल. खास पित्तासाठी अशी योगासनं नाहीत, तर पूर्ण पचन क्रिया सुधारण्यासाठी जी आसनं सांगितली गेली आहेत त्याच्यामध्ये वक्रासन आहे, अर्ध मत्स्येंद्रासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पवन मुक्तासन आहे, वज्रासन आहे, अजून शशांकासन आहे, मंडूकासन आहे. या सर्व आसनांचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि त्याच्यासोबत काही शुद्धिक्रिया आहेत. शुद्धिक्रियांच्या माध्यमातून जे काही हे कफ किंवा पित्त दोष आहेत यांना जिंकायला सोपं जातं आपल्याला. फक्त योगासनं नाही तर या अभ्यासासोबत आपण शुद्धिक्रियांची जोड दिली त्याला तर ते अतिशय लवकर त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. फक्त त्याच्या शुद्धिक्रिया करताना तुमचे जे कोणी योग शिक्षक आहेत त्यांची मदत मात्र तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लघुशंख प्रक्षालन आहे किंवा वमनधौती वगैरे आहे. या ज्या क्रिया आहेत तर त्या चांगल्या उपयोगी पडतात या दोषासाठी. ओके मॅडम, थँक्यू. ओके. आणि त्यासोबत मगाशी जसं सांगितलं पित्तासाठी शीतली सितकारी, शीत स्वरूपाचे प्राणायाम हे सुद्धा केले गेले पाहिजे. हॅलो. हॅलो. हा मॅम, मला असा प्रश्न विचारायचा होता की प्रेग्नन्सी मध्ये कुठलाही योगासनं किंवा योगासनं करावेत की करूच नये कुठली? पहिले 3 महिने आपण योगाभ्यास नाही देत. तिथे तुम्ही इतर सांध्यांशी रिलेटेड सूक्ष्म व्यायाम जे सांगितलेले आहेत ते तुम्ही ऍज अ व्यायाम प्रकार म्हणून करू शकता. त्यातही ज्या काही तपासण्या आहेत त्या जर का सगळ्या नॉर्मल असतील तरच मात्र या सगळ्या गोष्टींना आपण सुरुवात करू शकतो. कारण कधी कधी जो गर्भ आहे तो अनस्टेबल असतो किंवा स्थिर झालेला पहिल्या 3 महिन्यात तर स्थिर झालेला नसतो आणि सर्वात महत्वाचं वार कुठे आहे जेव्हा याच्यामध्ये कळते ती कुठे आहे. खूप खाली असेल तर मात्र पूर्ण रेस्ट दिली जाते. मग त्याच्यामुळेच हे सगळं बघून आपल्याला तो योगाभ्यास नक्की करावा लागतो. मग काय पेशंटची हिस्ट्री आहे, कितवी वेळ आहे, प्रेशियस प्रेग्नन्सी आहे का, वय किती आहे पेशंटचं, याच्या आधीची हिस्ट्री, डिटेल हिस्ट्री, मग अबॉर्शन झालेत का, पाळीची हिस्ट्री काय आहे, हे सगळं बघून आपल्याला तो योगाभ्यास ठरवावा लागतो. आणि जो काही योगाभ्यास आपण त्यांच्याकडून करून घेणार आहोत तर तो आपल्या डोळ्यासमोरच करून घ्यायचा एखाद्या योग शिक्षकाने. त्यांना घरच्या घरी करायला सांगायचा नाही. हे सर्वात महत्वाचं आहे. अगदी सोपं प्राणायाम जे सोपे आहेत किंवा ओंकार साधना वगैरे तुम्ही त्यांना घरी देऊ शकता. पण शक्यतो बाकीचे जे आहे ते आपल्या देखतच त्यांच्याकडून करून घेणं महत्वाचं आहे. मॅम, छोट्या मुलांचं जर घ्यायचं असेल तर मग त्याच्यामध्ये काय घेऊ शकतो आणि किती वयाच्या मुलांचं? छोट्या मुलांचं तुम्ही 8 वर्षापासून सुरू करू शकता. पण तेव्हा खूप योगासनं जी आहेत ती न देणं जास्त योग्य, कारण वाढ ही पूर्ण झालेली नसते. मग अशांचं थोडंसं सूक्ष्म व्यायाम जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता. काही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आहेत ते घेऊ शकता आणि सूर्यनमस्कार त्यांना देऊ शकता. 12व्या वर्षापासून तुम्ही सगळं त्यांच्याकडून करून घेऊ शकता. सगळे योगासनं आणि सर्वच अभ्यास, सूक्ष्म व्यायाम, योगासनं आणि सूर्यनमस्कार सुद्धा. आणि प्राणायामामध्ये त्यांचा केवळ दीर्घ श्वसनाचा अभ्यास आणि मग हळूहळू जसं वय वाढेल तसं इतर प्राणायाम द्यायचे त्यांना. 12व्या वयापासून तुम्ही देऊ शकता प्राणायामाचा थोडा अभ्यास. कुंभक लवकर नाही करून घ्यायचा, फक्त पूरक आणि रेचक शिकवायचं मात्र. ओके मॅम. वमनधौती म्हणजे काय असतं मॅम? वमनधौतीमध्ये मिठाचं पाणी तुम्हाला सकाळी उपाशी पोटी प्यायला सांगितलं जातं, कोमट पाणी.
आणि शक्यतो 1.5 ते 2 ग्लास किंवा 1 तांब्या जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी आणि थोडंसं ओणवं होऊन 2 बोटं घशात घालून ते जे काही आपण पाणी प्यालो आहोत ते बाहेर काढायचं. पण हे सगळं उपाशी पोटी करायचं. याने जे काही कफ मुख्यतः आणि पित्त जे काही साठलेलं आहे आमाशयामध्ये किंवा जठरामध्ये हे सगळं बाहेर निघून येतं आणि तिथे ते उद्गम स्थान सांगितलेलं आहे. म्हणजे आपला जो कफ आहे तो तिथे तयार होत असतो. छातीमध्ये तो फक्त दिसत असतो आपल्याला किंवा तो प्रेझेंट होत असतो सर्दी खोकल्याच्या माध्यमातून. पण त्याचे जे तयार होण्याचं ठिकाण आहे हे जठर आमाशय आहे. पित्त कफाचं मुख्यतः आणि त्याच्यासोबत पित्त सुद्धा तिथे असतं ते सुद्धा बाहेर पडून जातं मग. आणि हे आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी झाली पाहिजे ही क्रिया. ज्यांना आणि कफाचे पित्ताचे त्रास आहेत त्यांना. दुसरी क्रिया कुठला सांगितल्या तुम्ही? लघुशंख प्रक्षालन. ते काय असतं तसं? त्याच्यामध्ये आता मी इथे थोडं शॉर्ट मध्ये सांगते तुम्हाला. त्याच्यामध्ये उपाशी पोटी पाणी प्यायला दिलं जातं. आता ही ऍक्च्युली ती दिवसभराची प्रक्रिया आहे. मी अगदी शॉर्ट मध्ये सांगते. तुम्हाला इच्छा असेल तर आपण ती करून घेऊ नंतर. मग तेव्हा तुम्हाला डिटेल सांगितलं जाईल त्याचं. त्याच्यामध्ये पाणी दिवसभर तुम्हाला तेच प्यायचं असतं. काही आसनं ठराविक असतात ती तुम्हाला करायला सांगितली जातात की जेणेकरून जे काही पाणी तुम्ही प्यालेलं आहे ते गुदमार्गावाटे बाहेर पडून जातं. मग सुरुवातीला मलभाग बाहेर पडतो आणि नंतर पाणीच बाहेर पडायला लागतं. म्हणजे एक संपूर्ण आपण जे म्हणतो ना धुवून निघतो आपला आतड्यांचा जो भाग आहे आतला पूर्ण पचन संस्थेचा जो आतड्यांचा भाग आहे तो सगळा धुवून निघतो आणि त्याच्यासोबत आपण घर कसं धुतो तसं ते आतून सगळं ती स्वच्छता होऊन जाते. त्याच्यासोबत जे काही दोष वाढलेले आहेत कफ असू दे पित्त असू दे हे सगळे निघून जातात. पूर्ण स्वच्छ होऊन जातं हे इंटेस्टाईन आणि त्याच्यामुळे म्हणजे पूर्ण त्या पचन संस्थेची शुद्धी होऊन जाते आणि त्याच्यामुळे काय होतं नवीन जे काही तयार होणार आहे हे चांगलं तयार व्हायला लागतं. मग हे किती वेळा करायचं? आठवड्याला करायचंय 15 दिवसातून का एका महिन्याने महिन्याभराच्या अंतराने हे पेशंटला किंवा साधकाला बघून त्याचे इतर परिस्थिती त्याची प्रकृती बघून मग ते ठरवलं जातं. ओके चालेल. थँक्यू मॅम. सोप्या आहेत दोन्ही क्रिया मात्र म्हणजे सहज जमतील असं आहे. वमनधौतीला विशेष काही लागत नाही. याला लघुशंख प्रक्षालनला सुरुवातीला तुम्हाला थोडीशी मदत लागेल किंवा कोणती आसनं काय करायची एकदा तुम्हाला कळलं की तुम्ही सुद्धा करू शकाल. वमनधौती मी करते त्या कधी ते प्रॉब्लेम होतो त्यामुळे ते मध्येच हे करून टाकते मी. तसं मिठाचं पाणीने मी करते पण एकदम थोडं जास्त पाणी नाही निघत मला. उलटीतनं बाहेर पायाने पाडत नाही ते डायरेक्ट पोटातच राहतात ते. नाही मग ते पडायला पाहिजे. कोमट आणि मिठाचं प्रमाण योग्य पाहिजे. मीठ थोडंसं कमी पडलं तर ते पचून जातं मग. ओके चालेल. मिठाचं प्रमाण योग्य पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणून एकदा ते तुम्ही ते चव घेऊन बघितली मग तुम्हाला ते प्रत्यक्ष शिकवलं जातं की इतकं खारट पाहिजे. मग इतकं खारट तुम्ही करत जा. मग तुम्हाला एक अंदाज आला मग तुम्ही घरच्या घरी योग्य पद्धतीने करू शकाल. पित्ताशयातलं पित्त किती कुठल्या आसनाने कमी होऊ शकतं तसं? रोज जो आपल्याला तयार होतो पित्त ते तसं नाहीये मॅडम. आता मी तेच सांगितलं. नाही तसं काही नाही. जे मगाशी मी आसनं सांगितली ती रोजच्या रोज करायची म्हणजे त्याने पचन संस्था चांगली तयार होते आपली. पचन संस्था एकदा चांगली तिचं कार्य वाढलं कार्यक्षमता चांगली झाली की आपोआप हे सगळे जे दोष आहेत किंवा हे जे काही बाकीच्या गोष्टी आहेत हे दूर होतात. ओके चालेल. थँक्यू. लक्षणं बरी करण्यावर जोर नाही द्यायचा कधी हे नेहमी लक्षात ठेवा. मुळापासून गेलं पाहिजे सगळं. लक्षणं आपण नुसतं पित्त बघितलं की मग परत तात्पुरता इलाज होतो तो आणि तो मग तात्पुरताच चालतो. त्यामुळे समूळ नाश कसा होईल याकडे लक्ष द्यायचं. म्हणून पचन संस्थेचीच कार्यक्षमता इतकी वाढवायची की काहीच त्रास झाला नाही पाहिजे तत्संबंधी. ओके चालेल. थांबूयात मग आज. काही शंका आहेत अजून? नसतील तर मग आज आपण थांबू. उद्या संध्याकाळी 6 वाजता आपण भेटूया. ओके मॅडम. ओके मॅडम.